वाढीवर जास्त प्रेम होतं. आज सगळ्यांनीच बऱ्याच देणग्या दिल्या चांदीच्या वगैरे. खरं म्हणजे तर साहेब आमदार आहे, आम्ही जे प्रत्येक मंदिराला काही कबूल करू तर आम्हाला जागा सुद्धा नाही बसायला राहायला, कारण एका माणसाला पूर्ण तालुका सांभाळावा लागतो. पण तरी मी आणि बंटीने असा निश्चय केला की दादांचं इतकं मंदिर होतं या वाडीच्या मंदिरावर, तर आमच्याकडनं आम्ही 2 किलो चांदी दिली. त्याचप्रमाणे मी वयाने मोठी आहे, मनाने मोठी आहे सध्या, म्हणजे या लोकांपेक्षा. अरुण 1 किलो सोनं देईल, आपलं सॉरी चांदी देईल. बाळासाहेब 1 किलो चांदी देईल. काका 1 किलो चांदी देईल. आणि वैभव आणि संतोष आणि निलेश अर्धा किलो चांदी. तुम्ही सगळ्यांची नोंद करून घ्या. आणि हा संदीप, कारण हे सगळे खूप मोठे झालेले आहेत. याच मात्र साहेबाच्या प्रगतीमुळे हे सगळे धनाढ्य झालेले आहे, याचा खूप आनंद आहे. तर ज्यांनी इथं मोठं झालं, खूप धन कमावलं, त्यांनी नुसतं गावाचा लौकिक, महिलांचा लौकिक नका सांगू. त्या महिला तर माहेरवासी नसून सासरवरून आणतात. तुम्ही तर मालक आहे तुमच्या आयुष्याचे. तुम्ही तर असं प्रत्येक धनाढ्य जो माणूस आहे त्याचं कौतुक पण करेल. पण द्यायचंच असेल तर देवाला द्या आणि मोठ्या मनाने द्या. आणि ते काही देवावर आपले उपकार नाही, देवाचे आपल्यावर उपकार आहे म्हणून तुमच्याजवळ एवढा पैसा आलाय आणि म्हणून तुम्ही देऊ शकता. सगळ्यांचे धन्यवाद. नक्की काका शब्दाचा मान ठेवाल अशी आशा आणि थांबतो.